ट्रस्टवर पदसिद्ध सदस्य म्हणून आमदार असतात म्हणून त्यांना माझ्याकडून काहीतरी माहिती घ्यायची होती किंवा इतरही काही कामकाज होतं, त्यामुळं पालकमंत्री या नात्यानं मी तिथे गेलो होतो। कोणत्याही त्या ठिकाणी बातमी आली की ठाकरे सेनेचे आमदार सुनेत्रताई पवार यांच्या निवासस्थानी दाखल, तर मी तालुक्याच्या कामासाठी गेलो होतो आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज, अनेक पत्रकारांचे फोन आले, अनेकांचे फोन आले, परंतु पक्षाशी आपण एकनिष्ठ राहून आपल्याच पक्षाला कशा पद्धतीने चांगले दिवस येतील आणि आपल्या पक्षाच्या सहकार्यानं भविष्यात राज्यात काहीतरी चांगलं कसं घडेल या दृष्टीनं आपण सर्वजण या ठिकाणी नक्की विचार करू। सत्ता असताना सत्ताधाऱ्यांकडे कामानिमित्त जाणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं, आता काल विरोध दाखवायचा म्हणून आपण भाजप, शिंदे गट आणि उद्धव साहेबांची शिवसेना एकत्र येऊ त्या ठिकाणी एक चांगलं काम केलं। असंच ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गरज पडेल त्या ठिकाणी आपल्या स्थानिक अडचणी ओळखून आपण जर एकत्र येऊन चांगलं काम करण्यासाठी काही करावं लागलं तर आपण सर्वजण एकमेकाच्या विचारानं नक्की करू। आज या ठिकाणी विजयी उमेदवारांसहित पराभूत झालेले सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। समोर आपण माघार घेताना त्या ठिकाणी अनेकांना त्या ठिकाणी विनंती केली आणि आपणही त्या ठिकाणी थांबावं आणि उमेदवारांना सहकार्य करावं। काहींनी माघार घेऊन काही टक्केवारीत मंडळी घरी बसली, काही मंडळींनी माघार घेतली आणि दुसऱ्याला मदत केली आणि काही मंडळींनी फॉर्मही भरला नाही आणि माघारही घेतली नाही, परंतु तरीसुद्धा पक्षाच्या वेगवेगळ्या गटामध्ये आपल्याही गटात वाटोळं केलं आणि दुसऱ्याही गटांनी जाऊन आपल्या पक्षाच्या उमेदवाराचं वाटोळं केलं। कोण समजायचं ते समजा। आज ते या ठिकाणी हजर नाही आहेत आणि ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्यांना आपण जिल्हा प्रमुख म्हणून मान दिला, त्यांना भाषणं करायला दिली, त्यांचा बहुमान वाढवला, ते सुद्धा ऐन जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यामुळं दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांची किंमत वाढली कमी झाली याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, परंतु आपल्या पक्ष हा स्वच्छ झाला आणि आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी चांगलं काम व्हायला सुरुवात झाली। त्यांनाही नक्की कळलं नंतर की या पक्षात जर राहिलो असतं तर एवढं सभापती उपसभापती एवढे सदस्य आले, नंतर त्यांना तिकडे लकलाभ, कारण आपल्याला या ठिकाणी टीका करण्यासाठी आपण आलेलो नाही आहे, परंतु पक्ष संघटना वाढीसाठी आता आपल्या समोर ग्रामपंचायतच्या निवडणुका मे महिन्यामध्ये नक्की होणार आहेत। आपल्यातल्या कुणाला त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच सदस्यपदासाठी उभं राहायचंय, त्यामुळं आपल्या गावामध्ये जरी पूर्णपणे आपली शिवसेनेची सत्ता यावं म्हणून नाही, परंतु काही मोठी गावं आहेत, वेगवेगळ्या लोक एकत्र येऊन आपल्याला पॅनल करावं लागतील, परंतु आपले स्वतःचे पक्षाचे BLA त्या ठिकाणी मग मतदार याद्या तयार करण्यासाठी असतील। आत्ता आपले वार्ड रचना चालू आहे, त्यामध्ये काही अडचणी येत असतील आणि उमेदवारांना आणि सगळ्या प्रशासनाला मदत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये 389 आपल्याला BLA नेमायचे आहेत। ते पक्षाच्या माध्यमातून जर असले तर आबांनी मगाशी सांगितल्यानुसार त्या ठिकाणी ते BLA आपल्या पक्षाच्या वतीनं काम पाहणार आहेत आणि मग या माध्यमातून दिलेल्या सूचनांचा विचार करून आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या चांगल्या पद्धतीनं काम करा। BLA ची किंमत ही शाखा प्रमुखा इतकीच त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, त्यामुळं BLA साठी आपण त्या ठिकाणी फॉर्म भरून द्या। आपण सर्वजण एकजुटीनं काम करणार आहोत आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी आबा आत्ता जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला आत्ता परवा आपण दबाव तंत्र वापरल्यामुळं कमीत कमी एक जागा तालुक्याला जिल्हा नियोजन समितीवर त्या 5-6 सदस्यांमधून एकाला मिळणार आहे। गटनेते पद एकाला मिळालेलं आहे, कुणाला तरी स्टँडिंग कमिटी मिळेल, बांधकाम कमिटी मिळेल, समाज कल्याण समिती मिळेल आणि त्यामुळं आपले हे 5ही सदस्य आणि जुन्नरचे हे वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या कमिट्यामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे। मग जिल्हा नियोजन कुणाला द्यायचं, DPDC आपलं स्टँडिंग कुणाला द्यायची, हे आदरणीय सचिनभाऊ आहिर यांच्याकडे आपण सर्व अधिकार पक्षाच्या माध्यमातून दिलेले आहेत। त्यामुळे एखाद्याला इकडे झालं तर असं समजू नका की हे आमदारांनी केलं, परंतु नक्की त्या ठिकाणी प्रत्येक त्यांचे एकजूटच एवढी झालेली आहे की ती एक दिलानं त्या ठिकाणी प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी देतील। विषय आला जिल्हा परिषदच्या स्वीकृतचा,
तोही आज नाव नाही डिक्लेअर करायचं पण बोलून दाखवतो, सचिन भाऊ आणि पक्ष आणि त्यामध्ये सहकार्य करणारी जी मंडळी अशी कोर कमिटी एकत्र बसून 10-11 जण एकत्र बसतील. आपल्या 6 जागावर स्वीकृत जागा भेटत नाही, परंतु स्वीकृतचा एक सदस्य भेटण्यासाठी मी असेल, सचिन भाऊ असेल, आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मी खात्रीनं सांगतो की जरी 10ला 1 जागा आहे, आपल्याकडे 10 नाही आहेत, परंतु 6वर 1 स्वीकृत मिळवण्याचा प्रयत्न नक्की आपला यशस्वी होईल. परंतु तो स्वीकृत सदस्य घेताना 5 वर्षात 5 जणाला संधी द्यायची की 2.5 वर्ष दोघांना संधी द्यायची की 1.5 वर्ष आणि शेवटी 2 वर्ष तिघांना संधी द्यायची, हे सर्वजण मिळून आपण ठरवणार आहोत. आणि ठरवत असताना त्या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं की जबाबदार जी मंडळी आता इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही काम करत होतो, आम्ही एकत्र बसू आणि सचिन भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी त्यांनाही संधी देऊ. पंचायत समितीमध्ये आपल्याला 5ला 1 हा स्वीकृत सदस्य आहे. आपल्याकडे आहेत 9, पण 9वर सुद्धा दुसऱ्या 4मध्ये 1 मिळत नाही, परंतु तो 5वा सुद्धा काहीतरी जॉईन करून दुसरी सुद्धा स्वीकृतची पंचायत समितीवर जागा त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जर 2 जागा आपल्याला स्वीकृतला मिळाल्या तर त्या ठिकाणी 1-1 वर्ष का होईना 10 जणांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करू. हे मी आज डिक्लेअर करत नाही, प्रयत्न करू. याचा अर्थ पक्षाची ही मंडळी तालुका स्तरावर या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र बसू आणि त्याप्रमाणे कुणाला कशा पद्धतीनं संधी देता येईल तसाही या ठिकाणी प्रयत्न करू. आणि त्या माध्यमातून हे सर्व करत असताना सभागृहामध्ये 3 दिवसापूर्वीच या ठिकाणचा कायदा तयार झाला आणि जिल्हा परिषदमध्ये 10% आणि पंचायत समितीमध्ये 20% सदस्य संख्येच्या स्वीकृत सदस्य घ्यावेत असा त्या ठिकाणी ठराव झाला. त्याचा अधिसूचना या ठिकाणी अधिवेशन संपायच्या आत प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यानंतर विशेष सभा प्रत्येक पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य स्वीकारण्यासाठी होणार आहे. त्यामुळं कुणाला त्यामध्ये मागं पुढं जरी संधी त्या ठिकाणी झाली, पहिला म्हणून मलाच पहिलं वर्ष पाहिजे, दुसरा म्हणून मलाच दुसरं वर्ष पाहिजे. पंचायत समितीमध्ये आता या 9 सदस्यांपैकी सगळ्या महिला या सभापती पदासाठी पहिल्यांदा सक्षम होत्या. 4ही जण पहिल्यांदाच उपसभापतीसाठी सक्षम होते, परंतु त्यांनी या ठिकाणी पक्षानं घेतलेल्या निर्णयाबरोबर सगळी मंडळी राहिली आणि त्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांना सभापती व्हायचं आहे, आपल्या सगळ्यांना उपसभापती व्हायचं आहे. त्यामुळं आत्ता भाषणात सगळ्यांनी माऊली शेठचं भाषण मी आल्यावर ऐकत होतो की आम्ही 9 जण या ठिकाणी पक्षासाठी तालुक्यासाठी नक्की या ठिकाणी चांगलं एकत्रित राहून काम करणार आहोत.